इसमें दो विधान, दो प्रधान और दो संविधान नहीं चलेंगे आणि त्यासाठी त्यांनी आंदोलन केलं. काश्मीरमध्ये त्यांना अटक झाली आणि श्यामाप्रसाद मुखर्जी यांना जेलमध्ये टाकण्यात आलं. तिथेच त्यांचा संदिग्ध अवस्थेमध्ये मृत्यू झाला. आता यानंतर आपल्या भारतीय जनता संघाचे जे जनसंघाचे दुसरे जे अध्यक्ष आहेत पंडित दीनदयाळ उपाध्यायजी यांनी सर्व सूत्र हातामध्ये घेतली. त्यांचा अखंड मानवतावादाचा जो दृष्टिकोन होता त्यांनी प्रथमच काँग्रेसच्या विरोधामध्ये मोठी मोठ बांधली आणि 1967च्या इलेक्शनमध्ये बऱ्याच राज्यांमध्ये काँग्रेसला पराभव पत्करावा लागला. हा पराभव पत्करल्यानंतर काँग्रेस देखील खडबडून जागी झाली. मात्र तोपर्यंत देशामध्ये आणीबाणी पेटली होती. 1971चं जे युद्ध होतं त्यानंतर देशामध्ये आणीबाणी लागली आणि त्यानंतर देशातील वाढत्या विरोधाला घाबरून इंदिरा गांधींनी 1975 साली दुसरी आणीबाणी होती आणि त्या दुसऱ्या आणीबाणीमध्ये जयप्रकाश नारायण यांनी त्याचं नेतृत्व केलं. बऱ्याच लोकांना तुरुंगात टाकण्यात आलं. आपल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघातले कित्येक नेते जे आहेत ते त्यावेळेस तुरुंगवास त्यांनी भोगला आणि त्यानंतर झालेल्या ज्या इलेक्शन्स होत्या त्या विरोधी पक्षांनी एकत्र येऊन त्या निवडणुका लढल्या आणि त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या अगोदरचा जो जनता पक्ष होता तो जनता पक्षाची निर्मिती झाली. जनता पक्षाला चांगलं यश मिळालं. मात्र भारतीय जनसंघ जो होता तो भारतीय जनता पक्षामध्ये विलीन करायला लागला आणि तो विलीन केल्यामुळे जनसंघ स्वतःचं अस्तित्व न ठेवता जनता पक्षामध्ये गेला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जे कार्यकर्ते होते त्यांना सदस्य होण्यासाठी त्या ठिकाणी विरोध केला गेला आणि त्यांना सांगण्यात आलं की जर का तुम्हाला जनता पक्षाची तुम्हाला त्या ठिकाणी एकत्र राहायचं असेल, जनता पक्षामध्ये राहायचं असेल तर तुम्हाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सदस्य राहता येणार नाही. आणि त्या गोष्टीला त्यांनी एक राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये साधारणतः 4 एप्रिल 1980 साली जनता दलाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये हा ठराव संमत झाला की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सदस्य जनता दल पक्षाच्या सदस्याला बनता येणार नाही. आणि फक्त 2 दिवसामध्ये म्हणजे 6 एप्रिल 1980 साली भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली. माननीय आपले जे स्वर्गीय पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आहेत हे त्याचे पहिले पंतप्रधान झाले. अटलजींनी त्यावेळेला जेव्हा राष्ट्रीय पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाला उदयास आणलं त्यावेळेला भारतीय जनता पक्षाच्या झालेल्या पहिल्याच निवडणुकीमध्ये केवळ 2 खासदार भारतीय जनता पक्षाचे निवडून आले आणि त्यावेळेला विरोधक किल्ली उडवताना असं म्हणायचे की सरकार चालवणार कोण, ज्यांचे संसदेत खासदार कोण, असा आपल्याला विरोध त्यावेळेला किल्ली उडवायचा. मात्र भारतीय जनता पक्ष हा एक त्या ठिकाणी हळूहळू प्रगती करत एक राज्य सर करत गेला. 1987 साली त्याचप्रमाणे राजीव गांधीजी जे आपले तत्कालीन पंतप्रधान होते त्यांचा दारुण पराभव झाला आणि विश्वनाथ प्रताप सिंह हे त्यावेळेला भारतीय जनता पक्षाच्या सपोर्टवरती पंतप्रधान बनले. मात्र त्यावेळेला असं झालं की विश्वनाथ प्रताप सिंग जेव्हा पंतप्रधान बनले तेव्हा भारतीय जनता पक्षाने त्यांना पाठिंबा जरूर दिला. पण त्याच वेळेला आपल्या पक्षाचे जे दुसरे अध्यक्ष होते माजी अध्यक्ष लालकृष्णजी अडवाणी यांनी रथयात्रा सुरू केली आणि ही जी रथयात्रा काढली ती रथयात्रा उत्तर प्रदेशामध्ये अडवली गेली आणि त्याचा निषेध म्हणून त्या सरकारचा पाठिंबा काढून घेतला. तेव्हा भारतीय जनता पक्षाला 85 जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर राजीव गांधींची हत्या झाली. 1991 साली ते जेव्हा हत्येच्या नंतरचा जो निवडणूक झाली त्यात काँग्रेसला यश मिळालं. मात्र त्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाला 120 जागा मिळाल्या. 120 जागांचा पक्ष असूनही भारतीय जनता पक्ष एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून त्या ठिकाणी कार्यरत राहिला आणि 1996 साली साधारण 161 जागा मिळून सर्वात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्ष उदयाला आला. अटलजींचं सरकार बनलं परंतु ते सरकार बहुमत सिद्ध न करू शकल्यामुळे केवळ 13 दिवसामध्ये पडलं. 13 दिवसाचं हे सरकार त्यानंतर पुन्हा सार्वत्रिक इलेक्शनला सामोरं गेलं 1998 साली आणि 182 जागांसहित पुन्हा एकदा ते सरकार त्या ठिकाणी बसलं. मात्र त्यावेळेला जयललिता यांचा पाठिंबा त्यावेळेला काढून घेतल्यामुळे साधारण 13 महिन्यामध्ये पुन्हा ते सरकार करता आलं. निर्णय घेता आले नाही. पुन्हा दुहेरी जोमाने कारगिल युद्ध चालू असूनही त्यावेळेला आपल्या पंतप्रधानांनी काळजीवाहू पंतप्रधान म्हणून सक्षमपणे परिस्थिती हाताळली आणि 1999 साली साधारण तेवढ्याच जागा घेऊन
भारतीय जनता पक्ष एनडीए म्हणून सत्तेवरती आलो 306 जागांचा. हा सत्तेवर आल्यानंतर त्या काळामध्ये फार मोठे निर्णय घेतले गेले. आरोग्य क्षेत्र असो, कृषी क्षेत्र असो, विज्ञान क्षेत्र असो. विज्ञानाची कास धरणारे पहिले पंतप्रधान होते, कारण आतापर्यंत आपल्याकडे नारा होता की जय जवान आणि जय किसान. मात्र त्यानंतर हा नारा बदलून जय विज्ञान असा नारा झाला. या जय विज्ञानच्या नारामध्ये आपण पोखरणमध्ये अणुस्फोट केले आणि भारतीय जनता पार्टी आज आदराने सांगते की या देशाची जी अणुस्फोटाविषयीची जी नीव आहे ती कोणी राखली असेल की आपल्या भारतीय जनता पक्षाच्या त्यावेळी तत्कालीन पंतप्रधानांनी राखली. आणि आपण पोखरणमध्ये अणुसमृद्ध असे देश या संपूर्ण जे आपल्या जगातल्या मोजक्या देशांच्या पंक्तीमध्ये भारत देश जाऊन बसला. कारगिल युद्ध असू दे, पोखरणचं स्फोट असू दे किंवा विज्ञानातील आणि शिक्षणातील इतर गोष्टी असू दे, सगळ्याच ठिकाणी आपण अग्रेसर राहिलो. भारतीय जनता पक्षाच्या 1999 ते 2004च्या काळामध्ये महागाई देखील आपल्याला सीमित ठेवता आली. मात्र त्यानंतरचा काळ असा झाला की त्यावेळेला भारतीय जनता पक्ष 2004च्या इलेक्शनमध्ये काहीसा पराभवाला सामोरं जावं लागलं. 2004 ते 2014 या 10 वर्षाच्या काळामध्ये सक्षम विरोधी पक्षाची जी भूमिका आहे ती भूमिका भारतीय जनता पक्षाने त्या ठिकाणी निभावली. आणि 2014 मध्ये या सरकारला जे लोक वैतागले होते, या राज्य सरकारला आणि या केंद्र सरकारला जे लोक वैतागले होते, त्या सगळ्या जनतेने एकमुखाने माननीय नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान म्हणून आणि भारतीय जनता पक्षाला बहुमत त्या ठिकाणी मिळवून दिलं. एनडीएला 303 जागा मिळाल्या आणि भारतीय जनता पक्षाचं जे मोदी युग आहे ते 2014 सालीपासून सुरू झालं. मित्रांनो, मी सांगण्याचा उद्देश एवढाच आहे आपल्याला की भारतीय जनता पक्षाचा जो काही इतिहास आहे, हा इतिहास जनसंघापासून तर बऱ्याच लोकांना माहिती नसतो. 2014 पासून सगळ्यांनाच माहिती आहे, कारण त्यानंतर नरेंद्र मोदींची प्रत्येक गोष्ट जी आहे ती लोकांपर्यंत, जनमानसापर्यंत पोहोचली. पण त्या अगोदरचा जो इतिहास आहे तो या पिढीला माहिती व्हावा, हा ज्या आजच्या या स्थापना दिनाच्या निमित्ताने हे होता. आजही आपण कित्येक चांगल्या योजना ज्या आपल्या सरकारसाठी किंवा आपल्या सगळ्या गोरगरीब जनतेसाठी ज्या आपण आपल्या सरकारने केलेल्या आहेत त्या योजनांचा लाभ आज सर्वसामान्यांना मिळत आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा जो अखंड मानवतावादाचा आणि राष्ट्रभक्तीचा जो संदेश आहे तो आज आपण शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यामध्ये यशस्वी ठरलेलो आहोत. आणि म्हणूनच आजच्या स्थापना दिवशी असं म्हणावंसं वाटतं की हे आपल्या भारतीय जनता पक्षाचं सुवर्णयुग आहे. आणि या सुवर्णयुगामध्ये आपल्या सर्वांना भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आपल्याला पुढील 10 दिवसांमध्ये घराघरामध्ये जाऊन पोहोचायचं आहे. जसं आपण मागे गाव चलो अभियान केलेलं, तसं आपल्याला घर चलो अभियान करायचं आहे. ज्या ठिकाणी आपल्या बूथ समित्या गठीत झाल्या नसतील त्या बूथ समित्या आपल्याला गठीत करून घ्यायच्या आहेत. जिथे जिथे आपले शक्ती केंद्र प्रमुख नसतील त्या ठिकाणी आपल्याला एका कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी लिडिंग घेऊन त्या बूथ समित्या गठीत करण्याची आपल्याला जबाबदारी घ्यायची आहे, पदाधिकाऱ्यांनी जबाबदारी घ्यायची आहे. आणि भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक बूथ हा कसा सक्षमपणे मतदार याकडे आपल्या सर्वांना लक्ष द्यायचं आहे. हे करत असताना ज्या वेळेला आपल्याला बऱ्याच ठिकाणी असं होतं की काही मतभेद असतात. मतभेद जरूर असावेत पण मनभेद नसावेत. हीच माझी या भारतीय स्थापनाच्या दिवशी या भारतीय जनता पक्षाच्या आपली सर्वांना विनंती आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्रित होऊन भारतीय जनता पक्ष या नवी मुंबईमध्ये मजबूत करूया ही सदिच्छा व्यक्त करतो. स्थापना दिवसाच्या तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद.